हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 80 बघतोय आपण। त्या पुस्तकात 87 गाथा असेल। बसा बसा भैया, असू देत। पाहुणे नसताना बसताय काय? पाहुणे नसताना बसत नाही आहे, पाहुणे असताना बसा आता। मग म्हणून बसा आता। पुस्तक 87 गाथा आहे। निच्चो नाणवगासो नसावगासो पदेसदो भेत्ता खंदाणं पियकत्ता पविहत्ता कालसंखाणं। ते खालचं पुस्तक द्या त्यांना। काय सांगितलं होतं अर्थ? की परमाणू एक प्रदेशी आहे, तो नित्य आहे, अनवकाश नाही, सावकाश नाही, स्कंधांचा भेदता आहे, स्कंधांचा कर्ता आहे आणि काल आणि संख्येचा विभाजक आहे। संतोष भैया पुस्तक। तर हे सगळं प्रकरण सांगितलेलं ते परमाणूचं चाललं होतं। मग त्याच्यावरून अध्यात्म सांगितलं त्यांनी की कसा आहे जीव, जीवाची सुद्धा ही विशेषणं केली। जीव नित्य आहे हे समजून काय फायदा सांगितलं होतं काल? नित्य आहे समजलं तर अनित्यतेचा आश्रय घ्यायला जाणार नाही, किंवा अनित्य रूप जे काय विभाव भाव आहे त्याच्यामध्ये सुख शोधणार नाही। अजून सांगा, मी नित्य आहे समजून काय फायदा तुम्हाला? प्रत्येक द्रव्य नित्य आहे हे समजून काय फायदा? भीती नष्ट होते, मोह नष्ट होतो। कारण इष्टवियोग झाल्यावर तुम्हाला आकुलता होते, काहीतरी दुःख होतं। तर त्यात सांगितलं की परापासून उपेक्षा भाव प्रगट होतो। जे काय परद्रव्य आहेत ते सुद्धा जे नष्ट होणारी पर्याय आहे ते म्हणजे माझं स्वरूप नाही आहे। मग कुणाचीही पर्याय असू देते, परद्रव्याची असो किंवा माझी असो। नित्यत्वाचा बोध झाल्याने आत्मतृप्ती उत्पन्न होते। पुढं सांगितलं, कुठे वही पेन घ्या, वही पेन हाय वरती घ्या, तुम्हाला घ्या। इकडं असतील या कप्प्यामध्ये भैया वही। काय सांगितलं? अशांती, अधोगती, दुःख या सगळ्याचा नाश होईल जेव्हा मला समजेल की मी नित्य आहे किंवा माझ्यासाठी आश्रयभूत नित्य स्थान आहे। हे समजल्यावर नित्याचा आश्रय घेतला जाईल। पुढं सांगितलं होतं भय राहणार नाही। बरोबर। अनित्यता हे नष्ट होणार का, हे संपणार का? इकडच्या साईडला आहेत की भैया वह्या? त्यातली घ्या कुठली एखादी, ते तुमच्या औषधाच्या वह्या असतील तसले। काय म्हणले? जगन्य गुणवाल्याचा बंध नाही होणार। परिणमन होऊन किती पण त्यात अविभाग प्रतिच्छेद होऊ शकतात ना। परत काय सांगितलं सांगा? जो स्कंद झालाय तो का झाला? परमाणूंचं परिणमन झालं आणि त्याच्यामध्ये समजा आता हा 105 वाल्याचा स्कंद आहे। किती वाले परमाणू आले ह्याच्यामध्ये? नाही, 2 अधिक आणि 2 कमी वाले येऊ शकतात ना। त्या रूपाने परिणमन होणार, म्हणजे 103 वाले किंवा 107 वाले येऊन वंच झाला यांचा। आणि मग जेव्हा हा स्कंद तयार झाला त्यावेळेस या परमाणूंचं परिणमन निरंतर चालू आहे आतमध्ये सुद्धा।
मग जोपर्यंत ते तेवढ्या अविभाग प्रतिच्छेदांनी सहित आहेत तोपर्यंत बद्ध योग्य आहेत, आणि जेव्हा त्यात परिणमन झाल्यावर समजा ह्यांची संख्या कमी जास्त झाली अविभाग प्रतिच्छेदांची, तरीसुद्धा ते त्याच्यातून बाहेर पडू शकतात. आणि तुम्ही म्हणलाय सगळं जगन्य जरी अविभाग प्रतिच्छेद राहिले तरीसुद्धा ते त्या स्कंधाचे भेदक म्हणले जातात. तसं मी जीवावर काय सांगितलं, म्हणजे तुम्ही जगन्य परिणाम करता ना त्यावेळेस बाहेर पडता स्वभावातून. जगन्य परिणाम कुठले असतात हो, मला सांगू नका बरं का. जगन्य परिणाम कुठले असतात तुमचे, माझे नाही. कुठले हो, राग, द्वेष, मोह. हां, कोण बोललं, कोण बोललं? कोणतेही कसे सोडून सगळे. हां, आत्म्याला सोडून सगळे ना. मग करताय का नाही करत, कुठे आत आहेत का बाहेर आहात, म्हणजे समजते आपल्याला. पण काय उपयोग मग समजून तरी. म्हणजे जेव्हा जगन्य भावरूपाने परिणमन करतो हा जीव त्यावेळेस तो स्वभावाचा भेदक म्हणला जातो, शुद्धोपयोगाचा भेदक म्हणला जातो. म्हणून तुम्हाला जितकं शक्य आहे ना तेवढं पुरुषार्थ हे करा की स्वभाव रूपाने परिणमन करण्यासाठी कर्ता अधिकार घेणार आहेत पुरं करता हे विशेषण. म्हणून भेदक तर अनादीपासून भेदलंयच आपण. शुद्ध भावाला भेदलंय, शुद्ध स्वभावाला भेदलंय, किंवा धर्माला भेदलंय, अजून सगळं न्याय नीती सगळ्याला भेदलंय, आणि सगळं त्यामुळं त्याचं त्या रूपाने आचरण चालू आहे. पण जेव्हा आत्ता समजलंय, ज्ञान झालंय, तर शुभ अशुभ भावाला भेदा आणि तो उपयोग स्वभावामध्ये आणला तर स्वभावाचे कर्ता म्हणले जाणार किंवा शुद्ध भावाचा कर्ता म्हणले जाणार. जगन्य भाव घेतला तर श्रेणी घ्यायला पाहिजे ना. आता ते दोन अपेक्षा घेतलेत ना, प्रवचनसारच्या अपेक्षेने जगन्य भाव श्रेणीमध्ये सांगितले, म्हणजे कषायांचे मंदतेच्या अपेक्षेने, आणि समयसारच्या अपेक्षेने जगन्य भाव म्हणत असताना रागद्वेष सहित दर्शनमोह सहित परिणाम त्याला जगन्य भाव म्हणले. काय फरक कळलं? दोन्ही पण एकच आचार्य आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी जरासं डिफरंट वर्णन केलं दोन्ही ठिकाणी. एक कषायांची मंदता होत होत जगन्य भाव झाले 10व्या गुणस्थानात, ते सुद्धा मुनी बंधाला प्राप्त होत नाहीत. आणि इकडं सांगितलं समयसारमध्ये जो जीव दर्शनमोहाने सहित असेल किंवा रागद्वेष मोह चारित्रमोहाने सहित असेल तर तो बंधाला प्राप्त होतो. मग ह्यांची विवक्षा इकडं वेगळी आहे आणि तिकडं वेगळी आहे, असं थोडंसं डिफरंट. म्हणून सांगितलं की हे माझं गेलं सगळं रेकॉर्डिंगमधनं. आत्मा सावकाश आहे, निरवकाश आहे आणि भेदता आहे, अशी 3 विशेषणं घेऊन सांगितले. तर भेदता का आहे, कारण कर्मबंधायोग्य स्नेह परिणाम उत्पन्न होत असल्यामुळे जीवाला जे काही परिणाम उत्पन्न होतात अंतरंगामध्ये रागद्वेष रूप, तर त्या परिणामांनी हा जीव शुद्ध स्वभावाचा भेदता म्हणला जातो. आणि आता परमाणूच्या अपेक्षेने सांगितलं की तो त्या स्कंधातून बाहेर का पडला, तर बाहेर पडत असताना त्याच्यामध्ये परिणमन तर निरंतर चालू आहे. जेवढ्या काळपर्यंत त्याचे बंधयोग्य स्थिती आहे त्याच्यामध्ये, तर तोपर्यंत एकत्र राहणार. पण जेव्हा त्यातून परिणमन होऊन कमी जास्त होणारा विभाग प्रतिच्छेद, तर त्यातून तो परमाणू बाहेर पडू शकतो, आणि बाहेर पडलेला परमाणू त्या स्कंधाचा भेदक म्हणला जातो. आपली जी सविपाक निर्जरा होती, सविपाक निर्जरा होती तेव्हा पण आपण हे जाऊ शकतो ना, म्हणजे तेव्हा ते अणु नॉर्मली परमाणू आपल्यातून बाहेर पडतायत, ते त्याच्यामुळेच पडतायत असं म्हणा, किंवा त्यांचा उदय काल तसं प्राप्त झाला ते तुम्ही म्हणता ना, तसं काय म्हणायचं, निमित्त उपादान सगळं दोन्ही उपादान त्यांचं त्यांच्यामध्ये आहे. निमित्त रूपाने तुमच्याशी बद्ध होणे योग्य तेवढाच काळ होता त्यांचा. सविपाक म्हणजे काय, जेव्हा जेव्हा त्यांचं पक्व काळ आला त्यावेळेस ते उदयाला येऊन निघून जाणं. काय म्हणले भैया, सविपाक, विपाक म्हणजे पक्व होण्याचा काळ ज्यावेळेस आला त्यावेळेसच ते उदयाला येऊन निघून गेले. तर तुम्ही काय पुरुषार्थ केला नाही आहे त्याच्यामध्ये, पण त्यांची स्थिती तेवढीच होती तुमच्याबरोबर आणि ते निघून गेले. मग तिथं ते त्या कार्मण स्कंदाचे भेदता झाले, पण तरीसुद्धा ते जीवाचे परिणाम कारण आहेत, किंवा तुमचा तसा संयोग त्यावेळेस तेवढा होणार होता तो त्या रूपाने राहिला, एवढंच. काय म्हणतो ना,
एक परमाणू आहे त्याचा आणि दोन परमाणू असलेल्यांशी बंध होतो. दोन अविभाग प्रतिच्छेद म्हणा. एका परमाणूमध्ये किती अविभाग प्रतिच्छेद आहेत ना, त्याच्यापेक्षा 2ने अधिक किंवा 2ने कमी अविभाग प्रतिच्छेदवाल्या परमाणूशी बंध होत असतो. म्हणजे त्या परमाणूतल्या अविभाग प्रतिच्छेदांची संख्या. हां, जगन्य गुणांना म्हणत असताना गुण म्हणजे अविभाग प्रतिच्छेद घ्यायचे त्याचे. मग एका परमाणूमध्ये अनेक अविभाग प्रतिच्छेद आहेत, मग त्यातल्या 2 अधिक किंवा कमी वाल्यांशीच त्याचा बंध होतो, अन्यांशी नाही. आणि जगन्यवाल्याचा कोणाशीच बंध होत नाही. पण तो नित्य स्वतंत्रच राहतो का तो परमाणू जो जगन्य गुणवाला आहे? तर नाही, कारण त्यात पण परिणामन चालू आहे ना निरंतर, त्यामुळे त्याचे अविभाग प्रतिच्छेद कमी जास्त होऊ शकतात. कमी नाही, जास्त जातात. जगन्य तर तेवढेच आहेत, जगन्य त्यापेक्षा कमी कधीच होत नसतात. संख्यात काही अविभाग प्रतिच्छेद आहेत, ती त्याची जगन्य संख्या आहे, त्याच्यापेक्षा कमी कधी होत नाहीत अविभाग प्रतिच्छेद. मग त्यापेक्षा वाढले तर त्या इतरांशी बंद होणार जर दोन्ही कमी जास्त असतील त्यांच्याशी. तर काय वाचत होते? शरीर पण बिखरून जाणार आहे. न मिटने वाली कोई चीज है वह है परमाणू. परमाणू स्कंदांमध्ये आहेत आणि त्यांचा स्नेह जेव्हा राहिला नाही त्यावेळेस तो स्कंदातून बाहेर पडतो. जैसे कि जिस आत्मा में स्नेह नहीं रहता, राग द्वेष मोह परिणाम नहीं रहता, तो वह आत्मा हमारे पास यहाँ अकलूज में आ जाता है. काय नहीं तो सभी और राग द्वेष मोह बढ़ जाने पर यहाँ से निकल जाता है. म्हणून रागी द्वेषी व्हायचं तर घरात राहावा आणि वितरागी व्हायचं तर बाहेर पडा, हे सांगायला लागलं. काय भैया किती राग द्वेष वाढलाय सांगा? हां, स्कंद आहे ना घर म्हणजे, बरोबर आहे. सगळ्यांची स्कंद बनवूनच राहिलंय तुम्ही, त्यांना सोडायचं नाही आहे तुम्हाला. मग स्कंदातून कोण बाहेर पडणार? आदिती. लग्न झालं दुसरा स्कंद होतो का? म्हणून उलट बंधाचंच कार्य चाललंय आपलं, काय मुक्तीचं कार्यच नाही आहे. म्हणून इथं जेवढं जास्त आपला उपयोग लावता येतं ना तेवढं लावावं. काय झालं? जैसे कि जिस आत्मा में स्नेह नहीं रहता, राग द्वेष मोह और परिणाम नहीं रहता, तो वह कर्म स्कंधों से अलग हो जाता है, छूट जाता है. इसी तरह इन दिखने वाले पदार्थों से परमाणु भी जब अपने एक प्रदेश में उस प्रकार का स्नेह नहीं रहता तो बिगड़ जाया करता है. त्याच्यामध्ये असणारा तो स्निग्ध परिणाम, वृक्ष परिणाम जो आहे तो बंधायोग्य नाही राहिला तर तो बाहेर पडतो. म्हणजे सांगितलं म्हणून की परमाणू हा मुक्त झाला त्यातून, किंवा तो त्या स्कंदाचा भेदक म्हणला गेला. निस्नेहताचा तुम्हाला जीवनात काय उपयोग असं विचारलंय त्यांनी. निस्नेह होणं म्हणजे स्नेहरहित, काय फायदा हो असं मला सांगणारे लय जण आहेत. निस्नेहता ठेवल्यावर काय फायदा आपल्याला जीवनात? काय भैया मला काय फायदा सांगा? जाऊ दे, तुम्हाला नाही काय फायदा. तुम्हाला घरातून बाहेर काढतील तो फायदा आहे ॲक्च्युली तुम्हाला. पण काय तुला जरा पण प्रेम नाही राहिला आमच्यावर असं म्हणली पोरं तर बरं वाटतंय का नको वाटतंय? वाईट वाटतं. मग उलटं तिथं वैराग्य व्हायला पाहिजे. मग जाऊ का लगेच विचारायचं असतं शिक्षा घ्यायला? आपलंच नडलेलं असतं म्हणून चिटकून बसतो. किसी बालक के हाथ में कोई खाने की चीज़ हो तो उस बालक पर घर के या निकट के बालक टूट पड़ते हैं उस खाने वाली चीज़ को छीनने के लिए. वह बालक दुखी होता है. अरे बालक उस चीज़ को फेंक दे, पैरों से कुचल दे तो सारे दुख मिट जाएंगे. अरे फेंक दिया, कुचल दिया तो फिर कोई बालक काहे को लढेगा. ऐसे ही काय करायचं त्या बालकानी हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण मी काय करायचं हे कुठं माहीत आहे? त्याचं जे भांडणाचं कारण आहे ते जर त्यांनी सोडून दिलं तर इथं कशासाठी वाद होणार? कोण त्याला का मारणार? जसं सांगतो ना, काय ते कासव आहे आणि ते कासवाला इच्छा झाली की पाण्याच्या बाहेर काय आहे विश्व मला बघायचं आहे. आणि काय केलं ते त्या सरफेसवर आलं, समुद्राच्या पाण्यावर वरच्या, आणि असं बाहेर तोंड काढलं की वरून पक्ष्यांनी चोच मारायला लगेच झेप घेतली. लगेच त्यांनी तोंड आत घेतलं. म्हटलं हा का मला मारतोय? परत बाहेर आला, परत तोंड काढलं, परत 4 पक्षी आले. आणि मग असं करत असताना त्याला वाईट वाटायला. म्हटलं मी ह्यांचं काय केलंय का असं तो मला मारतायत सगळेजण, मग आता मला कोण सुरक्षित करणार? तर त्यावेळेस त्याला सांगितलं तू जोपर्यंत बाहेर काढणार ना तोंड तोपर्यंत तुला असं सहन करावं लागणार. मग काय करायचं?
त्रास सहन करायचा नसेल तर त्यांनी काय करायचं, त्यांनी सगळं आत ठेवायचं आपल्या, म्हणजे हात पाय डोकं तोंड उपयोग सगळं आत ठेवा, तर कोण तुला मारणार आहे, कोण तुला संकटात पाडणार आहे. म्हणून सांगताय तिथं त्याला जसं ते सांगितलं उपयोग, आपल्या कवचामध्ये राहा तर सुरक्षित राहशील. तसं तू काय करायला पाहिजे जीवा, काय करायला पाहिजे, हो ना, तोंड जेवढं तोंड बाहेर काढणार तेवढं येणारच आहेत बाहेरून चोच मारायला कोण ना कोण. म्हणून तिथं त्याचं ते कारण आहे. म्हणून निस्नेहता हे सांगायला लागले. जेवढं तुम्ही धरून ठेवणार ना, घरात धन धरून ठेवलंय ना तुम्ही, पैसा धन वैभव जे काय आहे त्याच्याशी जेवढा स्नेह आहे ना तेवढे चोर जवळ येतात. सोडून द्या की. बघा पूर्वीचे लोक मी असं ऐकले की दाराला कुलपं लावत नव्हती का हो, इवन ते घर सुद्धा त्यांचं राहत नव्हतं असं, ते विहार करत प्रवास करत ज्या गावात जातील ना तिथं असलेल्या स्थानी राहायचे, परत तसंच ते ओपन ठेवून पुढच्या गावाला जायचे. असं हे गाव आमचं, हे घर आमचं, असलं काही प्रकारच नव्हता. आणि मग नंतर काय व्हायला लागलं, असलं सुरू झालं. म्हणजे आता घर कमी पडायला म्हणून बँकेत ठेवायला लागले लोक, म्हणजे सगळीकडं कुलपच कुलप. म्हणजे स्नेह किती वाढत चाललाय आणि कशा कशातून काढावं लागणार उपयोग आपल्याला. ऐसे ही ये संसारी बालक अपने उपयोग में इन सभी चीज़ों को पकड़े हुए हैं, इसलिए अनेक प्रकार के विवाद कलह लड़ाई झगड़े होते रहते हैं. यह सारी संपत्ति मेरे ही घर में आ जाए, ज्ञान में, यश में, धन में, व्यापार में, सभी बातों में अनेक प्रकार के विवाद बने रहते हैं, झगड़े झंझट बने रहते हैं. का, तुमचा त्याच्याशी असणारा स्नेहभाव, कोणाकोणाशी स्नेहभाव आहे ना त्याच्यासाठी भांडणं होणार, त्याच्यातून बाहेर पडलात तर. म्हणून विपत्ती येते ना ती तुम्हाला शहाणं बनवायला येते, तुम्हाला त्या शुभाशुभातून उपयोग काढायसाठी म्हणून सांगणारी असते ती. म्हणून सावध व्हायला पाहिजे आपण त्यातून. पण आपण तिकडं त्याला विपत्ती समजून उलटं जास्त भयभीत होतो, जास्त त्या परातच आकृष्ट होतो, अटॅच होतो. असं करणं योग्य नाही. निस्नेहताच तुमच्या मुक्तीचं कारण आहे. पुढचा अधिकार काय घेतला, कर्ता. तसंच लावा आता त्याच्या विरुद्ध. परमाणू जो आहे तो स्कंधाचा कर्ता आहे. कसं सांगा, आता इथं सांगितल्यासारखंच, इथून हा बाहेर पडला म्हणजे भेदता झाला. आता ह्या परमाणूंचा यांच्याशी बंच झाला म्हणजे कर्ता झाला. स्कंधाचा हा परमाणू कर्ता झाला. मग जसं तो परमाणू कर्ता आहे तसं तुम्ही सांगा कशाचे कर्ता, कशाचे. हां, मी तर तुम्हाला सुख शिकवायला, तुम्ही रागद्वेषात शिका. काय म्हटलं, ऐकू आलं नाही. सध्या तरी ना. आणि मग कोण बाहेर काढणार तुम्हाला त्यातून, कशाचे करता बनायचंय. म्हणजे स्वभावाचे करता बना, अतिंद्रिय सुखाचे करता बना. जेव्हा आपल्याला सांगताय तिथं आचार्य इथं वितरागी भगवान की तुमच्या सृष्टीचे करता तुम्ही स्वतः आहात, आणि आपण काय करतोय, सगळी आपली सृष्टीच मलिन करून टाकली आहे. किती सुंदर आहे हो संसार तुमचा, सांगा बघू कॉन्फिडेंटली. माझा संसार सुखाचाच आहे, त्यात लेश मात्र सुद्धा दुःख म्हणा बघू नाही म्हणते. कधी संसार सोडायचं नाही दिसतंय आपल्याला. मग म्हणून आपल्या मोक्षाचे करता आपण आहोत हे सांगायचं त्याच्यातून. ठीक आहे, इथंपर्यंत. म्हणून ते 12 भावनांमध्ये पण सगळ्या भावनांमध्ये हीच विशेषता येते किंवा हेच सगळं चिंतन येतं. काय, आश्रव का होतोय, बंध का होतोय, संवर निर्जला का होतीये, मोक्ष का होतोय. का होतोय, जेवढं स्नेहभाव होणार तेवढा आश्रव बंद चालू राहणार, आणि जेवढी निस्नेहता प्रगट होणार तितकं संवर निर्जला आणि मोक्षाला कारण आहे ते. म्हणून तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे, परमाणू पण आपल्याला बोध द्यायला आहे. दोन्ही त्याच्यातच घ्या की. निस्नेहता म्हणत असताना स्नेहापासून भिन्न म्हणजे स्निग्ध वृक्ष हा परिणामच सांगायचा त्यातून. म्हणजे राग असू दे किंवा द्वेष असू दे, दोन्ही सुद्धा तुम्हाला संसारवर्धकच आहेत. त्यामुळं राग चांगला आणि द्वेष वाईट
हा भेदभाव झाला. जसं पुण्य चांगलं आणि पाप वाईट, असं नाही. ऍक्च्युली आणि स्नेहापोटी द्वेष होतो. एखाद्यासाठी आपला स्नेह असेल तर त्याच्या विरोधात जे काही असेल ते द्वेषाला कारण होतं. माझं म्हणा, स्नेह आपलं म्हणू सगळ्यात- नका. काय माझं माझा ज्याच्याशी जेवढा जास्त स्नेह असणार ना तेवढा तो माणूस दुश्मन होतो आपला. असं बघितलं बरं का आम्ही की एक जण आले होते स्त्री माताजींकडं प्रतिक्रमणाला म्हणून, आणि फार उड्या मारून मारून लग्न केलं होतं. आणि लग्न झालं, 2 मुलं झाली, तर ती मुलांना फार हौसेने शिकवलं, धर्म वगैरेमध्ये अटॅच केलं, सगळं झालं. इतका मोह त्यांच्याशी जबरदस्त की आता ती मुलं वैरी झाली आहेत. तू काय म्हणती ना ते आम्ही करणारच नाही असं. म्हणजे काय झालं, ज्याच्याशी जेवढा जास्त स्नेह जोडणार ना तेवढा जास्त तो द्वेषी होतो. म्हणून म्हटलं की ज्ञाता राहा. ज्याचं परिणमन चालू आहे ना त्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही, करता नाही तुम्ही कोणाचे. ते जेव्हा संकट येतं तेव्हाच कळतं. सुकौशल माताचं सुकौशलची माता पण जेवढा अधिक स्नेह करणार तेवढंच अधिक द्वेष अंदर पदमता रहता आहे म्हणतात ना. काय होतंय ते जेव्हा रागाचं बीज पेरलं तिथंच द्वेष पण असतो. म्हणून कोणाशी अनुराग नको, कोणाशी द्वेष नको, अशी परिणती असते त्यागींची, मुनींची. म्हणून ते स्थिर राहू शकतात. कुठल्याही गावात गेले तरी तिथल्या लोकांशी अटॅचमेंट. सोलापुरातून जेव्हा विहार झाला तेव्हा आम्हाला किती वाईट वाटलं, किती वाईट. म्हणजे आम्हा चाललेत असं म्हणलं, सगळे रडायला लागले आम्हांना आणि डोकायचा प्रयत्न. असं आम्हांच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा तिरीक नाही, काय म्हणायचं, इतकी सुद्धा विचलितता नाही की आपण हे सगळ्यांशी अटॅच झालो होतो, आता चाललोय. आणि मग त्यावेळेस आम्ही असं इमोशनल झालो म्हणल्यावर माताजी येऊन आम्हाला, कशाला रडायचंय, चला म्हणलं आमच्याबरोबर. अशी असती परिणती त्यागीची. ओ बाहेर काढा त्याला, बाहेर घ्या. म्हणून घरामध्ये राहता तर निस्नेह भावाने राहावा हे सांगायला लागले. चला थोडीशी टीका वाचू आपण. 124 पानावर आहे तुमचं त्या गाथेची, कुठली 30 गाथा आहे ना, निच्चो नाणं वगा असो, त्या गाथेची अर्धी टीका झाली आहे आमची. त्या पुढचा अथवा लिहिलंय ना बोल्डमध्ये. भेदविषये द्वितीय व्याख्यानम क्रियते. भेदविषयामध्ये दुसरं व्याख्यान करतात. म्हणजे मागं काय सांगून आले की कार्यपरमाणू आणि कारण परमाणू. काय सांगितलं होतं सांगा? कार्यपरमाणू कशाला म्हणायचं? कार्यपरमाणू म्हणत असताना स्कंदातून बाहेर पडला तर तो कार्य झाला. आणि कारण म्हणत असताना स्कंदाला उत्पन्न करणारा. म्हणजे काय म्हणायचं आता, एक कार्य आणि कारण दोन्हीकडनं बघायला पाहिजे त्याला. म्हणजे यांनी हा स्कंद बनवला म्हणत असताना हा कोण झाला? कारण परमाणू. आणि याच्यातून हा बाहेर पडला म्हणत असताना कार्य झालं ना तो. तर हे मागं सांगून झालं होतं. तर त्याच भेदाविषयी दुसरं व्याख्यान करतात. परमाणु अयम, हा परमाणू आहे. कस्मात, का? एक प्रदेशत्वेन बहुप्रदेश स्कंधात भिन्नत्वात. एक प्रदेश रूपाने बहुप्रदेश स्कंधापासून भिन्न असल्यामुळे. पुढं सांगतायत स्कंद अयम, हा स्कंध आहे. कस्मात, का? त्याच्या विरुद्ध लावायचं. एक प्रदेशी असल्यामुळे, बहुप्रदेशी स्कंधापासून भिन्न असल्यामुळे तो परमाणू आहे. आता उलट काय सांगणार? हा स्कंद आहे. का? बहुप्रदेशी असताना एक प्रदेशी काय केलं? बहुप्रदेशत्वेन, एक प्रदेशत्वेन, दोनदा झालंय काय? वाचावं काय? बहुप्रदेशी होने से तथा एक प्रदेश और एक प्रदेशी परमाणु से भिन्न होने से, असं सांगायचंय.
हां, मतलब स्कंद किती प्रदेशी? तो बहुप्रदेशी आहे. एक प्रदेशीपासून भिन्न असल्यामुळे आणि परमाणूपासून भिन्न असल्यामुळे असं त्यांनी दोन्ही घेतलं. पुढं प्रविभक्ता कालसंख्ययोः जीववत एव. काल आणि संख्येचा प्रविभक्ता आहे परमाणू जो आहे तो जीवाप्रमाणेच. काय सांगितलं तो उदाहरण? जीवाचं का घेतलं हो? जीवाप्रमाणे का म्हणलं? मागं सांगितलं होतं स्कंदाचा भेदता आहे जीववत असं त्यांनी उदाहरण दिलं होतं ना मागं चेतनाचार्यांनी. स्कंधाचा परमाणू हा भेदता आहे जीवाप्रमाणे. म्हणजे जसं स्कंधातून बाहेर पडला तो परमाणू तर त्याचा भेदक म्हणला गेला, तसंच जीवसुद्धा जेव्हा निस्नेह भावरूपाने परिणमन करतो त्यावेळेस कर्मस्कंधांचा भेदता म्हणला जातो. शुद्ध उपयोग रूपाने. बरोबर, म्हणून तो भेदता आहे. तसंच इथं सांगतात आता यथा वाचा दीपाली भाभी. कुठं गेला? यथा एक प्रदेशस्थ. यथा अयम जीवः ते ना. कुठं गेला? तुम्ही त्याच्या फार माग आहे. पुढचं पॅराग्राफमध्ये आम्ही हे बघा. यथा एक प्रदेशस्थ केवल ज्ञान अंशेन एक समयेन भगवान केवली समयरूप व्यवहार कालस्य संख्यायाः च प्रविभक्ता परिच्छेदकः न्यायकः भवति तथा परमाणुः अपि एक प्रदेशेन मंदगत्या अणोः अण्वन्तर व्यतिक्रमण लक्षणेन कृत्वा समयरूप व्यवहार कालस्य संख्याः च प्रविभक्ता भेदकः भवति इति. मिळालं का? नाही मिळालं? मग काय मला टेस्ट करत होता होय? तुम्हाला वाचा. माझी पीडीएफ डिलीट झाली. मी दुसरी केली आहे तर थोडं यांची घेतली आता. होय, बरं 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 क्षमा. तर काय सांगायला लागलेत अर्थ? काल आणि संख्येचा विभाजक आहे परमाणू जीवाप्रमाणे. मग काय सांगितलं होतं मागं अमृतचंद्राच्या टीकेमध्ये? कालाचा विभाजक कसा आहे तर एक समयाचं परिमाण काढतो ते परमाणूच्या द्वारेच. एक समय कशाला म्हणायचं? परमाणूला एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जाण्याला निकटच्या दुसऱ्या प्रदेशावर मंद गतीने जाण्यासाठी सगळी विशेषणं लय महत्त्वाची आहेत. त्याला म्हटलं जेवढा काळ लागला त्याला एक समय म्हणलं. मग जसं ते कालाचं विभाजन परमाणूच्या द्वारे केलं तसं सांगितलं इथं की जीवसुद्धा कसा आहे ते त्याचं उदाहरण सांगायला लागलेत. जिस प्रकार एक प्रदेशस्थ केवल ज्ञान के अंश से एक समय में भगवान केवली समय रूप व्यवहार काल की संख्याओं के भेद को जानते हैं. म्हणजे केवलींनाच गम्य आहे की एक समय कसा असतो, कुठं असतो, कधी झाला, कोण केला, हे सगळं कोणाच्या ज्ञानाने गम्य आहे? केवलींच्या ज्ञानाने. म्हणून सांगतात की ज्याप्रमाणे एक प्रदेशस्थ केवल ज्ञान के अंश से एक समय में भगवान केवली समय रूप व्यवहार काल की संख्याओं के भेद को जानते हैं, उसी प्रकार परमाणु भी एक प्रदेश से मंद गति से अन्य अणु को व्यतिक्रम लक्षण से भिन्न करके समय रूप व्यवहार काल की संख्याओं का भेदक होता है. म्हणजे भेदक म्हणताना केवल ज्ञानाकडं न्यायक लावायचं, त्याला जाणणारा, आणि भेदक म्हणताना परमाणूकडं त्याला भेदणारा, असं थोडंसं डिफरंट करायचं. काय कळलं? काळाचं परिमाण समय आहे, एक समय सगळ्यात अल्प परिमाण. ते कसं असतं याच्यासाठी सांगतायत की थोडक्यात केवल ज्ञानी आहेत ते त्या समयाला जाणणारे म्हणून त्याचे भेदक आहेत, आणि परमाणू आहे तो त्या कालाच्या एक समयाला करणारा आहे म्हणा, किंवा त्यामुळं तो त्या व्यवहार संख्येचा भेदक आहे. म्हणजे व्यवहार संख्या मोठी तर त्याचा भेद करत 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 लास्ट संख्या कुठली आहे तर एक समय, म्हणून तो संख्येचा भेदक आहे. थोडंसं असं वर्णन केलं आहे. अजून थोडंसं डिटेल उद्या बघू, कारण त्याला विस्तार करावा लागेल, थोडा वेळ आहे. उद्यापासून होणार आहेत क्लासेस ना? हां, उद्यापासून ना, माहीत नाही, बघू. उद्याचं उद्या योग्यता सांगते तुम्हाला मेसेज करून.
बहुतेक होईल, पण तुम्हालाच कोणाला अजून पूजेला वगैरे सकाळी वेळ लागत असला तर कसं व्हायचं. बघू कसं जमेल तसं मेसेज करते मी. ओम जाणा हा मी शुद्ध आत्मा शुद्ध स्वभाव रूप आहे, अशुद्ध भावरूप नाहीच. हा मी आत्मा शुभ अशुभ भावाचा भेदक आहे, ज्ञाता आहे, न्यायक आहे. शुद्ध स्वरूपोऽहम् केवल ज्ञान स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं. नमो